नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। काढणीला आलेला कांदा नष्ट झाल्यानं आता बाजारात त्याला योग्य तो मोबदला मिळणार नाही, त्यामुळे त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका। नाशिक जिल्ह्यात फळबागांसह कांदा पिकाचं नुकसान, आंबा आणि डाळिंब पिकाला मोठा फटका। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय। एकीकडे उन्हाळी पिकांना फटका बसलेला असताना दुसरीकडे फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेवटच्या टप्प्यातील द्राक्षांचा हंगाम हा सुरू असताना अवकाळीच्या सरी बरसल्या आणि द्राक्षाला मोठ्या प्रमाणात तरी गेल्यात। त्यामुळे शेवटच्या हंगामातील द्राक्ष हा नष्ट झाल्यानं आतोनात नुकसान झालं। याची भरपाई कृषी मंत्र्यांनी द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। सरकारकडे आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने शेतकऱ्याला कांद्याची जी झालेली इतर पिकांची का होईना झालेली नुकसान आहे त्याची भरपाई द्यावी, एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे। या टायमाला खूप पाणी पडतो, 7 दिवस झाले खूप पाणी पडतोय, 7 ते 8 दिवस झाले। या टायमाला पाणी जर पडला तर 100% पुढे आमचे द्राक्ष क्रॉप हे फेल गेले असंच म्हणावं लागेल। ह्याच टायमाला समजते आम्हाला। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे सध्या कृषी विभागाकडून सुरू आहेत। जिल्ह्यात 4000 हेक्टरवर नुकसान झालं असून कांदा, आंबा आणि डाळिंब यासोबत भाजीपाल्याला फटका बसलाय। सर्वाधिक फटका हा डाळिंबच्या पिकाला बसला असून साधारणतः 2.5 हेक्टर इतकं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। या खालोखाल आंबा पिकाला 21 हेक्टरवर फटका बसला असून कृषी विभागाकडून पंचनामे करून अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी दिली आहे। कांदा पिकामध्ये जवळपास 1200 हेक्टरपर्यंत नुकसान आहे आणि आंबा पिकामध्ये 21 हेक्टरपर्यंत नुकसान प्राथमिक अहवालाद्वारे नोंद झालेली आहे आणि क्षेत्रीय स्तरावर याचे पंचनामे आता सध्या सुरू आहेत। या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील आणि अंतिम अहवाल आपल्यापर्यंत येईल। शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। एकीकडे बाजारात पिकांना योग्य भाव नाही, त्यातच या अवकाळीनं आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। यामुळे शासनानं आमची दखल घेऊन त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होते। यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।